खूप चांगल्या मार्जिनने जिंकू, मला असं वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये हा विश्वास होता. कुठल्या फॅक्टर्स आणि कुठले घटक असे आहेत की जेणेकरून तुम्हाला विश्वास वाटतोय की हा विजय नक्की तुमचा होईल? नाही, एक तर पुणेकरांचा विश्वास आमच्यावरती पहिल्यापासून होता, ते आम्हाला प्रत्येक ठिकाणी जाणवत होतं. गेल्या 10 वर्षात मोदीजींनी या शहरासाठी अनेक योजना आणल्या. या शहरामध्ये अनेक प्रकल्प हे हजारो कोटींचे या शहरामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून, मोदीजींच्या माध्यमातून सुरू झाले. शिवाय देवेंजींचं 5 वर्षाचं सरकार असेल, आत्ताचं महायुतीचं माननीय शिंदेसाहेब, अजितदादा देवेंजींचं सरकार असेल, आणि 5 वर्ष महापालिकेत आम्ही केलेलं जे काम होतं, मला असं वाटतं मी 10 वेळा तेच सांगितलं आत्तापर्यंत की पुणेकर हे विकासाला मत देतात, विचाराला मत देतात, आणि या शहराचं भविष्य पुढच्या काळामध्ये नक्की कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतं याचा विचार पुणेकरांनी केला. आणि म्हणून पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करणं ही जशी देशवासियांमध्ये एक भावना होती, जनभावना जी आपल्याला समोर आली, आत्ता सगळ्या चॅनेल्सनी ते दाखवलं की देशामध्ये पुन्हा एकदा मोदीजी प्रधानमंत्री होतील, तीच जनभावना यामध्ये पुण्यामध्ये होती. आणि पुणेकरांनी मला असं वाटतं की तोच विश्वास आमच्यावरती व्यक्त केला आणि मोठ्या मताधिक्याने आम्ही नक्की जिंकणार. जेव्हा तुमचं तिकीट जाहीर झालं त्या दिवसापासून ते अगदी तुमच्या मतदानापर्यंत एकच तुमची नेहमी भूमिका राहिलेली आहे, आणि विकास आणि मोदीजींना पंतप्रधान करण्याचं. कधीही तुम्ही विरोधकांवर टीका केली नाहीत, नेहमीच डिफेन्सिव्ह राहिलात. याचाच फायदा तुम्हाला होईल आणि ही भूमिका घेणं का गरजेचं वाटतं? कारण बघा, शेवटी निवडणुकीमध्ये नागरिक, मतदार हे कोण कोणाला काय बोलतं याला महत्त्व देत नाहीत कधी. लोकांना हे हवं असतं की बाबा जो कोणी उमेदवार आहे, जो काही पक्ष आहे, या पक्षानं आधी काही काम केलं आहे का, या उमेदवारांनी काही केलं आहे का, आणि भविष्यामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचा विकास, लोकांचं म्हणणं, लोकांचा संपर्क, संवाद कोण राखू शकतो, कोण ठेवू शकतो, हे लोक विचार करतात. तर व्यक्तिगत पातळीवरती जाण्यात मला पहिल्या दिवसापासून मी ठरवलं, तेच मी शेवटपर्यंत पाळलं. आजही तेच पाळतोय. मी कधीही कुठल्या उमेदवाराचं नाव घेतलं नाही. मला असं वाटतं त्याची गरजच नसते, कारण ही निवडणूक जी आहे ही काही स्थानिक पातळीची निवडणूक नसते. कोणी काय केलं, कोणी कपडे काय घातली, कोणी कुठलं घड्याळ घातले, इतक्या घाणेरड्या लेवलला राजकारण